नमस्कार. निकिता लाईफस्टाईल आणि व्लॉग या चॅनलवर आपल्या सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व माऊलींना, सर्व वारकरी संप्रदायाला सर्वांनाच. आजच्या थंबनेलवरून नक्की समजलं असेल की आजचा व्लॉग हा विशेष आहे, आषाढी स्पेशल व्लॉग आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी आपल्या विठू माऊलींची पूजा कशी केली आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासोबत अगदी छोटे छोटे क्लिप मी आजचे रुटीनमधले केलेले त्यात ॲड केलेले आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि सुरुवातीला पाहिलं असेल, सुरुवातीची सकाळ म्हणजे आज जर सकाळी उठल्यापासून सण असला म्हणजे खूप फ्रेश आणि प्रसन्न असं वातावरण असतं. तर सकाळी उठल्या फ्रेश होऊन सर्वप्रथम मी देवासाठी फुलं तोडून आणले. जी तुम्ही फुलं पाहिली ती माझ्या गार्डनमधलीच होती. आणि फुलं फुलं तोडून आणल्यानंतर सर्वप्रथम छान अशी पूजा केली, देवपूजा पण केली. पण देवपूजेचा व्लॉग मी पुन्हा एकदा कधीतरी सविस्तरमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त विठू माऊलींची पूजा कशी केलेली आहे तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आजचा माझ्या चॅनलवरील हा दुसरा व्हिडिओ आहे. शॉर्ट्स तर मी टाकते आणि शॉर्ट्सला तुमचा खूप छान असा रिस्पॉन्स आहे, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. तर सर्वप्रथम बागेतून फुलं तोडून आणले आणि त्यानंतर मस्त अशी देवपूजा केली. आणि देवपूजा झाल्यानंतर माझ्याकडे छोटासा चौरंग होता. त्या चौरंगावर छान असं आसन नाही, हे माझ्याकडे एक ब्लाऊज पीस होतं, पण ते छान असं आसनसारखंच आहे. तर मी त्याचा आसन म्हणूनच वापर करणार आहे. ते खूप मोठं आहे, तर त्याचे छान चार असे 4 तुकडे करून किंवा 4 प्रकारे कापून त्याला छान अशी लेस वगैरे करून मी ते छान असं आसन बनवणार आहे. अजून बनवलेलं नाही, ज्यावेळेस बनवेल तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल ते मी कसं बनवलं आहे. आणि सुरुवातीला मी पूजा करताना कुठलीही पूजा करताना मला माहीत नाही, पण कुठलीही पूजा करताना मी सर्वप्रथम चौरंगावरच्या खाली स्वस्तिक किंवा रांगोळी काढते आणि त्यावर चौरंग ठेवून त्यावर मी स्वच्छ असं आसन टाकते. आणि आसन स्थापित केल्यानंतर त्यावर मी थोडेसे तांदूळ टाकते. आणि तांदूळावरच कुठल्याही देवाची किंवा ज्याही सणाची पूजा करायची असेल त्या सणांच्या देवांच्या मूर्ती स्थापन करते. तर आज आषाढी एकादशी होती म्हणून मी त्या ठिकाणी विठू माऊलींची स्थापना केली आणि स्थापना करून छान पूजा वगैरे केली. आणि त्यानंतर चौरंगाच्या साईडने पूर्ण रांगोळी काढली. आज आषाढी एकादशी विशेष सण होता म्हणून त्या ठिकाणी मी छान अशी टिळ्याची आणि त्यालाच साधीशी अशी छोटीशी आणि अतिशय सुंदर अशी बॉर्डर काढली. आणि फूल म्हटलं म्हणजे पान हे आलंच, तर बॉर्डरमध्ये फुलं काढून मी त्यानंतर त्यामध्ये पानांसाठी छोटे छोटे डॉट ठेवून त्याची पानांची डिझाईन बनवली. कशी बनवली ते बघा. आणि रांगोळी काढून झाल्यानंतर छान अशी दिवा लावून आरती केली. सण म्हटला म्हणजे आपल्याला घरात खूप काही कामं असतात आणि गृहिणींना तर खूप कामं असतात. आणि सण असला म्हणजे रोजपेक्षा तरी एक्स्ट्राची कामं नक्कीच असतात. आणि सुरुवातीला तर कसं असतं, आपण सुरुवातीला पूजा किंवा देवपूजा म्हणू शकतो किंवा जोपर्यंत मी सकाळीच पूजा केली, देवपूजानंतरच मी आज विठू माऊलींची पूजा केली होती. कारण मग दिवसभर स्वयंपाक घरातले कामातच दिवस निघतो म्हणून मी कुठलीही पूजा जर केली, सायंकाळची जर पूजा असेल तर सायंकाळी करते, पण विठू माऊलींची पूजा मी सकाळीच केली. आणि पूजा वगैरे करून आरती वगैरे करून मी साखरेचा नैवेद्य दाखवला आणि फळ म्हणून मी केळीचा नैवेद्य
नैवेद्य दाखवला. अजून फराळ बनवलेला नव्हता, म्हणून पूजा झाल्यानंतर मी साखरेचा आणि केळीचाच नैवेद्य दाखवला. छान असं नमस्कार केला, दर्शन घेतलं. खूप छान प्रसन्न वाटत होतं. आणि त्याच्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर आज फराळाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार होती. छान अशी साबुदाण्याची खिचडी वेगळ्या पद्धतीने बनवली होती, पण घाईत आणि सुरुवातीला ब्लॉग बनवताना विसर पडतो काय शूट करायचं आहे काय नाही. त्याच्यामुळे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची राहिली. नक्कीच पुन्हा कधीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि त्यानंतर किचन ओटा वगैरे सर्व काही स्वच्छ केलं, आणि म्हणून मी छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केली की सगळं आवरून झालं होतं, दुपारचं सगळं आवरून झालं. आणि बाहेर पण छान असं मस्तपैकी ऊन पडलेलं होतं. खूप दिवसापासून ऊन नव्हतं, छान असं ऊन पडलेलं होतं. त्यानंतर प्रति पंढरपूर म्हटले जाणाऱ्या आमच्या इथल्या वाडीत आम्ही दर्शन घ्यायला गेलो आणि छान वगैरे दर्शन घेतलं. मस्त ऊन पडलेलं होतं आणि छोटीशी यात्रा पण भरलेली होती. थोडंसं यात्रेत पण फिरलो, पण 15-20 मिनटं अर्धा तास थांबल्यानंतर खूप भरून आलं होतं. खूप जोरात पाऊस येईल असं वाटलं, म्हणून पटकन घरी आलो. तर नक्कीच आजचा आषाढी स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि सुरुवातीच्या नवीन ब्लॉगमध्ये बोलताना काही चुका होऊ शकतात, तर प्लीज समजून घ्या. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हरी विठ्ठल.